मी काय करत असते माहिती का, मला माहिती नाही म्हणून मी आईकडे नेत असती सगळं सामान आणि मग आईलाच सांगत असते बाई तू कर काय काय असतं ते 5 जागेवर पटवलं. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर इकडे शेतकरीचं चालू आहे पतार भरायचं. तर ही भैरवनाथाची झोळी आहे आणि पतार पण म्हणतात याला. तर हे काका दर रविवारी येत असतात बरं का भिक्षा मागायला झोळी घेऊन. तर आमच्याकडं नियम आहे असा की यात्रेच्या दिवशी किंवा मग चैत्र महिन्यामध्ये आमच्याकडं हे पतार भरलं जातं. गावात ज्योतिबाई म्हणून भरतात का कशामुळं ते मला काय अंदाज एवढा सांगता येणार नाही. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही उगाच त्या गोष्टीवर भरळत बसू नये असं मला वाटतं. तर पतार भरतात एवढं नक्की. तर यावर्षी माझं भरायचं राहिलं होतं कारण मी माझ्या आईकडे देत असते भरायला सगळं सामान की आई तू भरून टाक, मला काही याच्यातलं माहिती नाही. त्यांच्याकडे पण भरतात ना आईकडे पण. आणि यावर्षी यात्रेला जाताना मी काही सामान म्हणजे डाळ गुळ वगैरे घेऊन गेली होती पण ज्वारी वगैरे घेऊन नव्हती गेली. आणि अण्णा कोल्हापूरला पण गेले होते ना, तर तेव्हा आणलेला प्रसाद पण राहिला होता तसाच. म्हणून मग आज हा पत्तर भरायचा घाट घातलाय. आज आहे अक्षय तृतीया. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय, म्हणजे जवळजवळ 8-10 दिवस होत आले व्हिडिओ नाही आपला. आणि 2-3 दिवस झाले चौधरी साहेबांची सुट्टीच चालू आहे. उद्या जातील परत कामाला. तर मी हे दाखवण्यासाठी व्हिडिओ हातात मोबाईल घेतला. एवढं सुंदर दिसते वातावरण. माझ्या मोठ्या मुलीला असं वातावरण खूप आवडतं, असं आभाळ आलेलं. तिला खूप छान वाटतं असं आभाळ आल्यावर. मस्त वाटतंय की नाही. आणि आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. दुपारी पुरणपोळी खाल्ल्यानंतर जी झोपली होती ते अजून बिचारा ओट्यावरच आहे तसाच, अजून काढलाच नाही तिकडचा बिछाना. कंटाळा आला होता. कंटाळा म्हणजे काय झालं, जेवण ओव्हरलोड झालं. पुरणपोळी आवडते आणि आमरस होता पुरणपोळीसोबत खायला, गुळवणी, भजी, आमटीन, पोळ्यान, काय 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 खाल्लं आम्ही. सोऱ्याला दिलंच नाही. तुझ्या काय बापाची भेंड का काय 2-2 टायमाला काय उगत दिलंय का काय? मला जेवाय आलाय माझ्यापाशी, मला एक स्प्राईटचा घोट दिला नाही आणि ही माझ्यापाशी दुपारी खाऊन गेले तरी आलाय. तुला चपली बी सोडवीन मी नाही म्हणते मी नाही देणार जेवायला बिवायला. आणि मला काय म्हणलं माहिती का, नका देऊ माझं नडत नाही, मी खाली जाईन म्हणलं जेवाय. आता कशाला मला आला. आणि पोळी खाऊन गेला भांडून माझ्या बरोबर, रसन पोळी. हा तेवढी भांडी घासायला जा तिकडं. जा संपलं सगळं आता आमच्यातलं. जा तेवढी भांडी घासून जा आता. दुपारी खाल्ली ना पोळी. जातो काय एवढं कसं तू बिनलाजा माणूस आहे. मला खायला ती म्हणल्यावर निघून जातो, उष्ट करतो, सगळं तोंडात घालतो. सगळं तोंडात घालतो. नाही पोळ्या खाऊ दे की. मी काय म्हणते, मी म्हटलं का नाही कधी स्वराज मला एक घास दे की, तोंडात घालतो सगळं आणि पोळ्या भांडून खाते माझ्या संग. तुला काहीतरी जरा तरी पाहिजे की लाज. कसं करायचं सांग बरं. नाही म्हणते रानू का संपले गेले दुपारात. मी सांगितलंय त्याला, मला तू काय देत नाही म्हणून मी पण तुला काय देणार नाही. लागले आवाळ कसला आले इकडं. याय नाही की रात्री सकाळी आलं 5 वाजता पुन्हा गेलो. टिपका आल्यावर मला तर सकाळी लय टेन्शन आलं. म्हणलं आता पुरणपोळ्याचा स्वयंपाक गॅस संपलाय ना माझा. म्हणलं आता झाला स्वयंपाक. म्हणलं 12 वाजता काय त्याला बाहेर नेऊन काटके आतमध्ये काय करू मग. पाऊस येतो. मी बी लय पाऊस आला तर वटेवर चूल पेटवणार. मग काय करावं आता. गॅस कवा आणायचा आणि भेटा नाही. आमचं बुक केलेलं तर 3 आठवडे झालं तरी भेटा नाही. हे नाही ती बी म्हणलं आम्ही नाही ठेवत आता. नाही कुठं काकाच्यात तरी कुठं असतोय आता. ठेवायचं बंद केले ते त्यांनी. त्याला मग देताय का नाही त्याला खायला? ए नाही बाई आम्ही काय देणार. पोळे संपले आमच्या आणि कुठनं द्यायच्या. कसं आता करायचं. पाहुणं रावळ आमचं जेवाय घालव का नाही. हा तुमच्यातली एका टायमाला एक भाकर द्या, आमच्यातली एक पोळी खाल्ली ना आता तुम्ही. करायचं सांगा. पोळे बिळा काय नाहीत बाई आता.
एक भारी बाजी इंडली होती विणली आम्ही नाही विणलेली केवढ्या ती आई ती घेतली. बरं चांगली आहे. चला चल दादा पाचशे ठेवतो ना तुझ्या सासूकडे जा की मागायला जा की. मला खाली देते म्हणला पोळ्या. मला माझं काय नडते का? वीज केवढी चमकली. आता कांदा काटा तुमची मग कशी आठेक्षर खणी गे आमच्या पोराने आणली तशी वेगळ्या मला तेवढ्याला घेतली खणी कपडा काय माहिती जेवणात नाही आवा आता. ती माझ्या मावशीने दिलेली पलीकडची आणि हे मी विकत घेतलेली. यांनी भाकरी कपडा करून नाही लय हवा सुटली लय. स्वराज गेला जेवून भांडून. स्वराज म्हणलं भांडून खाऊन गेलंय. आणि दुपारी एवढ्या हाका मारती मारती मी तर आला नाही जेवायला. हा मी त्याला वरडली होती लय. आवडते ते की पोळ्या. मला पण लय आवडते बाबा पोळ्या. तर इतकं आबाळ आले मंडळी. कुणाचा आता इथं कसला पिक्चर चालू आहे सकाळपासून. सकाळपासून कालवा चालू आहे. तर मंडळी इतकं छान वाटायला लागले ना बाहेर. मस्त हवा सुटली. दिवसभर इतकं गरम झालं कडक कडक ऊन पडलं होतं. त्यात मध्ये पुरणपोळ्याचा स्वयंपाक ते गोड गोड जेवण. नुसतं पाणी पाणी झालं होतं. पाणी पिऊन पिऊन पुरणपोळी आमरस गुळवणी आणि ती भजी तेलकट खाल्लेली पापड्या कुरड्या ती एवढं काय झालं नाही येड्यासारखं. आणि आता पाणी प्यायचं की घाम यायचा दुपारी. आणि आता बघा ना मस्त हवा सुटली. इतकी छान हवा सुटली. पण एवढ्या पटांगणात फोन घेऊन बसायची भीती वाटते कारण आहे ना विजा चमकतायत. तर चला मंडळी खूपच दिवस झालं. लय चेहरा ब्लर दिसतोय इकडं. अंधार दिसतोय ना चेहऱ्यावर. खूपच दिवस झालं काही व्हिडिओ कुठला शेअर केला नव्हता. म्हणून मग म्हटलं चला असं बरं नाही वाटत ना की काहीच अपडेट नाही द्यायची. तर एका खूप महत्त्वाच्या कामामध्ये खूप बिझी झाली होती मी. आणि खूप बिझी झाली होती. आणि ते सोशलाईज करायसारखं काम नाही ना त्याच्यामुळं. काही कामं असतात पर्सनल खाजगी कामं असतात आपली की ती आपण होईपर्यंत कुणाला सुद्धा कळून देत नाही अशी कामं असतात. त्याच्यामुळं मग मी नाही शेअर केलं तुमच्याबरोबर. तर खूप मोठं काम झालेलं आहे माझं. म्हणजे खूपच जवळजवळ 3-4 वर्ष झालं त्या एका चुकीमुळं मी इतकं काही लोकांचं बोलून घेतलं होतं. इतकं काही अपमान सहन करून घेतले होते. आणि ती चूक सुधरवलेली मी आता. आणि खूप माझं छान आणि मोठं काम झालेलं आहे. तर त्या गोष्टीचा आनंद खूप आहे बरं का. आणि समाधान पण आहे. आणि आता एक शिकवण पण घेतलेली की आता इथून पुढं तशी चूक पुन्हा नाही. तर चला खूप मोठं काम झालेलं आहे माझं. आणि आता नव्या जोमाने नव्या तयारीला लागणार आहे. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. म्हणजे मला काय सांगू काय नाही मला कळत नाही. मला सांगायचं नाही ते काम सोशल मीडियावर की माझं काय काम झालं. पण खूप छान काम झाले. खूप मोठं काम झाले. आणि असं म्हणजे आता कसं झालं सवय होऊन गेली की मला सगळं तुम्हाला सांगावंसं वाटतं. सगळं बोलावंसं वाटतं. पण ते नाही सांगता येत आपल्याला सोशल मीडियावर. कसं असते झाकली मूठ 1.25 लाखाची उघडली तर लोकांची असं असतं ना. म्हणून नाही सांगायचं आहे मला ते काम. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.